Audio Jungle. Audio Jungle. जय भीम, जय शिवराय. मी धम्मदीप सुनील लगाडे. बहुजन समाज पार्टी या पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेली असताना मी 2026 हे इलेक्शन लढवत आहे. बरं, मला एक प्रश्न विचारायचा आहे धम्मदीप साहेब. तुम्ही हे जी इलेक्शन लढवताय ती कोणते मुद्दे घेऊन आपण इलेक्शन लढवणार आहात आणि आपण निवडून आल्यानंतर प्रथमतः आपण काय करणार आहे आमच्या दर्शकांना समजावून सांगा. मी म्हणजे बघा, आता गेली 5 वर्षे 25 ते वर्ष बघतोय मी. आजपर्यंत काहीच विकास झालेला नाहीये. आहे तसंच बालाजीनगर मला दिसतंय. आमचा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 8 आहे तसाच दिसतोय. चांगले दांडगे इथं निवडून येतात आणि काहीच करत नाहीत ते. मी इलेक्शन ह्याच्यासाठी लढवतोय की मला इथं विकास करायचा. विकास म्हणजे काय बघा, आता SRA आला आमच्या इथं. सगळे लोक SRAच्या ह्याच्यामध्ये चालले, म्हणजे नेते मंडळी म्हणा. ते लोक, त्या लोकांना काही घेणं देणं नाही आहे समाजाचं, म्हणजे बालाजीनगरचं काय चाललंय काय नाही. तर मी पहिल्यांदा निवडून जर आलो, म्हणजे येणारच आहे, मी ठामपणे सांगतोय. इलेक्शनमध्ये निवडून जर आलो तर मी पहिले SRA रद्द करून मी 600 स्क्वेअर फुटाची घरं मी करून देणार आहे लोकांना. बरोबर आहे. तुम्ही हे SRAचा मुद्दा तुम्ही म्हणला, आणखी तुमचं शिक्षणाविषयी किंवा इथली जी काही झोपडपट्टी आहे त्याविषयी किंवा इतर विकासाच्या संदर्भामध्ये आणखी कोणते मुद्दे हे करणार तुम्ही? जसं की इथं हॉस्पिटलचा एक प्रश्न आहे, आणखी बरेच काही प्रश्न आहेत, तर त्या प्रश्नावर तुम्ही काय कशा पद्धतीने उकल घेणार आहे? बघा, हे सांगतो मी तुम्हाला की मी माझा वचननामा आहे. वचननामामध्ये माझे मी जे काय काय विकास करणार ते सर्व दिलेलं आहे. म्हणजे पहिलं मी प्राधान्य कशाला देणार आहे? शिक्षण. आता बघा, CBSE बोर्डाचं जर आपण शिक्षण घ्यायला गेलो तर आपल्याला किती खर्च, 1 ते 1.5 लाख रुपये फी आहे. आणि हा सामान्य माणूस भरू नाही शकत. पण मला काय करायचं आहे की सामान्य माणसाने सुद्धा शिक्षण, सामान्य माणसाच्या मुलांनी सुद्धा ते शिक्षण घेतलं पाहिजे. CBSE बोर्डाचं सगळ्यांना समान अधिकार देणार आहे. हा धम्मदीप लगाडेच आहे इथं. तर मी एक मोठी स्कूल उभा करणार आहे या प्रभागामध्ये, जेणेकरून की प्रत्येक नागरिकाला त्याच्या मुलांना ते शिक्षण त्याला CBSE बोर्डाचं घेता येईल. बरोबर आहे. मला आणखी एक तुम्हाला प्रश्न विचारायचा. जसं मी बऱ्याच वर्षापासून सांगितलं की मी बहुजन समाज पार्टीचं काम करतो आहे. हे काम करत असताना तुम्ही जे संघटन तुमचं जे आहे, कारण कांशीराम साहेबांचे तुम्ही हाताखाली काम करता आहे, कांशीराम साहेबांच्या विचारधारेने प्रेरित होऊन तुम्ही संबंध पिंपरी चिंचवड तुम्ही झिंजवून काढलेला आहे. तर हे संघटन तुम्ही कशा पद्धतीने बांधलंय? तुमचं व्यवस्थित संघटन आहे का? हो, आहे आमचं संघटन. म्हणून तर आम्ही 16 उमेदवार उभं केलेत ना. अच्छा. हां. हो, संघटन आमचे, आम्ही प्रभारी आहोत. मी जिल्ह्याचा प्रभारी आहे. आणि म्हणजे पिंपरी चिंचवड शहरासाठी 3 प्रभारी दिलेले आहेत. एक सागरजी जगताप आहेत आणि रोकडे साहेब आहेत म्हणून. अच्छा. तुमचं पिंपरी चिंचवडचं जिल्हा अध्यक्ष कोण आहेत? आमचे अशोकजी गायकवाड. अच्छा अच्छा. बरं, मला एक सांगा आणखी एक की सत्ताधीशांच्या पुढे आज तुमच्याकडे जे उमेदवार आहेत, सत्ताधीश आहेत, मातब्बर आहेत, म्हणजे बलाढ्य उमेदवार आहेत, या बलाढ्य उमेदवारासमोर तुम्ही टिकताल का? आणि टिकून तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या एरियातून निवडून येताल असं तुम्हाला वाटतं? बघा, आता तुम्ही काही पाठीमागं पाहिलं असेल, ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून ह्या पक्षात उड्या मारणारी लोक आहेत, बरोबर? तर माझा एकच चेहरा असा आहे की मी इमानदार, निष्ठावान आणि स्वाभिमान असा उमेदवार इथं आहे. म्हणून मला खात्री आहे की मी 100% निवडून येणार आहे. बरं, तुम्ही बहुजन समाज पार्टीच्या युवकांना काय संदेश देणार आहे? तुम्ही सध्या इलेक्शन लढवतायत, कमी वय आहे तुमचं. या कमी वयामध्ये तुम्हाला पक्षाने जिम्मेदारी दिली आहे, तर ह्या तुमच्या पाठीमागे जो काही असंख्य युवकांचा लोंढा तुमच्या पाठीमागे आहे, तर या युवकांना तुम्ही काय संदेश देणार आहे? युवकांना माझा हा संदेश असेल की बघा, आपल्याला इतिहास घडवायचा आहे. काय घडवायचा आपल्याला इतिहास? जसा की काळूराम चौधरी साहेबांनी बारामतीमध्ये जिथून महाराष्ट्राचं राजकारण हालतं त्या ठिकाणी म्हणजे खडकावर झाड लावले साहेबांनी. तोच आपल्या युवकांनी तोच संदेश घेतला पाहिजे आणि माझ्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे. बरोबर. आणि उभं राहिलं म्हणजे आपण निवडून आलो तर आपला बालाजीनगर म्हणजे प्रभाग क्रमांक 8 हा इतिहासमध्ये
नोंद होईल. पण लोक असं म्हणतात की बहुजन समाज पार्टी आताच्या काळामध्ये समाप्तीकडे चाललेली आहे. हा लोकांचा गैरसमज आहे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, आता तुम्ही इलेक्शन झालं तर आपले उत्तर प्रदेशमध्ये 2 नंबर ते 3 नंबरला उमेदवार पडले. ते कसे पडले बघा, काँग्रेस राष्ट्रवादी ही जी आघाडी केली होती या लोकांनी, हे सगळे एकत्र आले आणि बहिणीला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला. हे सगळे एकत्र येऊन सुद्धा ह्यांचे शीट लागले का? तेवढे नाही लागले. आणि आपली शीट किती 2 नंबर 3 नंबरला पडले. जर बहिणी जर सोबत जर असत्या तर किती शीट लागले असते आपली? हे जाणून बुजून म्हणजे बहिणीला एकटं पाडण्याचा प्रयत्न करताय. ही जी मनवादी आहे नाही, तर हे मनवादी सरकार हे असं करतं. बरोबर. म्हणजे मला आणखी सांगायचं की तुमचं जे काही तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये उभा राहताय, बहुजन समाज पार्टीचं असं कोणी पण म्हणते की आता अस्तित्वावर आले नाही, तरी पण तुम्ही या पिंपरी चिंचवडमध्ये असे किती उमेदवार उभा केलेले आहेत? आम्ही 16 उमेदवार पिंपरी चिंचवड शहरामध्ये उभे केलेले आहेत. अच्छा. हो. आणि काय त्यांची रणनीती असेल? आता तुमचा काय पुढचा प्रोग्राम आहे? आता जे काही तुम्ही प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन तुम्ही हे करताय, तर याच्या पुढचा समजा सभा किंवा काही कॉर्नर सभा तुमच्या आता पुढच्या उद्यापासून किंवा आज कशा पद्धतीने आहेत? आता उद्याच्याला मी काळूराम चौधरी साहेबांची सभा घेत आहे. प्रभाग 8 मध्ये बालाजीनगर बुद्ध विहाराच्या या ठिकाणी मी मोठी सभा, जाहीर सभा लावलेली आहे काळूराम चौधरी साहेबांची. मग तिथं साहेब मार्गदर्शन करतील, म्हणजे सर्वांना, म्हणजे तरुणांना. जसं की प्रत्येक जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, हे त्या पक्षाच्या वार्डमध्ये, प्रभागामध्ये किंवा सगळे प्रभाग मिळून एकत्रित असे सभा घेत आहेत. तशा सभा तुमच्या कुणाच्या होणार आहेत का तुमच्या नेत्याच्या? आमच्या काळूराम चौधरी साहेबांचे होणार, हे सांगितलं ना तुम्हाला. म्हणजे प्रत्येक विभागातून होणार का? एकत्रित अशी सभा नाहीये? होती एकच मोठी सभा आहे माझी. एकच सभा आहे मोठी म्हणजे सभा सगळ्या आहे. उमेदवाराची म्हणून एकच आहे का? हो, हो. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे मला आणखी एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही बऱ्याच वर्षापासून BSP मध्ये काम करताय आणि मधला पिरियड असं जर केला होता की केडर कॅम्प हे घेतले जात नव्हते. आताची काय अवस्था आहे बरं? नाही, केडर कॅम्प चालू आहेत आता. बहिणीनं सांगितलं ना केडर कॅम्प घ्यायला. केडर कॅम्प हा आता आपला मोठा पाया आहे. केडर कॅम्प मधूनच कार्यकर्ता घडला जातो आणि आदेश दिलेत की केडर कॅम्प देशामध्ये पूर्ण म्हणजे महाराष्ट्रामध्ये चालू आहेत आता. बरोबर आहे. कारण केडर कॅम्प हा असं म्हटलं जातं की तुमचा हा बेस आहे. बेस चांगला असेल तर आपण झाड हे उभं राहू शकतो आणि बेस चांगला नसेल तर झाड उभा राहू शकत नाही. जसं कांशीराम साहेबांची जी रणनीती होती, ती रणनीती एखादी तुम्हाला आठवते? बघा, आता कांशीराम साहेब जर आता तिकडून निघाले एखाद्या कार्यकर्त्याला भेटून, मध्ये एका कार्यकर्त्याला नव्हते भेटत, म्हणजे चलत चलत त्याची अशी भेट असायची. कांशीराम साहेबांना गाडीतूनच फोन करायचे की मी आज इकडे येत आहे, म्हणजे हिंदीतून सांगायचे की मी आज यहाँ पे आ रहा हूँ, वो डबा लेके आ जाइए. तर कार्यकर्ता तो तिथे यायचा, ह्याला रेल्वे स्टेशनला यायचा आणि 5 ते 10 मिनिटं साहेबांसोबत बोलायचे आणि कांशीराम साहेब त्यांना समजून सांगायचे आपल्याला असं केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. ही साहेबांची खूप मोठी हे होती. आभारी आहे तुम्ही आपल्या स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला BSPच्या संदर्भामध्ये संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती दिली. त्याबद्दल बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आभारी आहे. थँक्यू. जय भीम, जय भारत. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.